चुकीच्या पद्धतीने पण गर्भसंस्कार होत असतो किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतो? एक वाक्य आहे, चुकीला माफी नाही. तर हा युनिव्हर्सचा नियम आहे. ओके, मग ती चूक कुठलीही असू देत, म्हणजे चुकीच्या पद्धतीने तुम्ही गर्भसंस्कार करताय किंवा बाळाला वाढवताय किंवा काही पण, तर त्या चुकीचा म्हणजे जो दुष्परिणाम आहे तो होतोच होतो. मग आता संस्कार चुकीच्या पद्धतीने तुम्ही जे म्हणालात, तर त्याच्यामध्ये काय होतं की जर ते तसं झालं, म्हणजे त्या फॉर एक्झाम्पल त्या गुगल करतायत आणि काहीतरी करतात आहे, किंवा यूट्यूबवरती काहीतरी बघता येतं आहे त्याप्रमाणे त्या काहीतरी करतात आहे, तर त्याच्यामध्ये जे सफर करणारे आहात त्या स्वतः तर सफर होतातच होतात, बाळही सफर होतं आणि हे सफरिंग जे आहे हे लाईफ लाँग असतं. मग त्याचं जे गिल्ट असतं तर ते त्यांना खूप असतं की नाही, मी त्यावेळेला ती चूक केली होती पण मग मी ती आयुष्यभर भोगते आहे.